घांबीम पोरांना ओके बुडलाय. ऊन एवढं वाईट लागतं ना तर एक 84 डिग्री. अरे उघडले थांब. आता उघडली. अरे काय पोरे. ऑमलेट ते आमलेट आणि आमलेट आमलेट हेल्मेट. लय शेट तापले. आमलेट होईल वाटतं. हाय गाईज, जय गुजरात जय आगरीवाली. तर गाईज आज आमची ऑर्डर आहे बँडची आणि साखरपुडा आहे. कांब्याशी मिंगरला जायचे आणि दुपारचा साखरपुडा आहे. आम्ही निघला म्हणजे मी चाललं देवलाकडे. पोरं निघल्यात काय माहीत नाही. पोरं टायमिंग दिलं तर 9:30चा, पण मी लेट झाला आहे 9:15 झाल्यात. काहीच समाधान मी गाडीवर चाललो आहे. मी गाडी घेतली आणि बहुतेक पोरं गाडी घेतलं तर जवळ ऑर्डर आहे त्यामुळं जास्त जण नसतील आज. कारण जवळ असल्यावर परत सगळी गाडी घेते म्हणजे आता कुठं इथं ओळखीच्या ठिकाणी जायला भेटतो ना पोरांना. बघायला हुशार आहे ना म्हणजे. आणि आमच्या आज मॅच पण होती इथं पुढं वेळा ना पुढं वेळा नाही पोरांना सगळी इकडे जायला भेटणार नाही पोरांना. मध्ये बघू जसा स्टॉप भेटेल तसा जायचा प्रयत्न करतील. तो जाणार आहे सावधान जाहीर. आम्ही कांब्याला पोचलो. मस्त ताशाच्या ताईट मारला. लय दिवस वाजवला नव्हता. बैठीच झाली आम्ही वाजवतो. ही पोरा काय घरी अजून वाजवायला पण नव्हते येत. याचा काय बहिणीचा साखरपुडा होता म्हणून तो येत नाही. पण ह्यो काम बिम नाही ह्यो घरी अजून येत नव्हता. एवढा आहे माझा थोडा वेगळा प्रॉब्लेम. हा तो समजून घेऊ शकतो. याचा नाही. आता मी ओके झाला. आता तो रोज येईल. मी नवऱ्याच्या घरी आलो कांब्याला सगळी. तुषार मास्तर धन्यवाद. मी पोऱ्याकडून आहे. नवऱ्याकडून पोऱ्याकडून ना यार. नवऱ्याकडून पोरं असली तर मागा याला लग्न करायचे यंदा. पण तो नाही म्हणणार. मागच्या भाई बघा असं आहे. टाकलं इकडे गँग. आमचा वाजून झालाय ना. बाबू बघा वाजवायला सरलाय. बाबू वाजव वाजव. टाक उपट्या टाक. ओढून टाक त्याला. वाजव शाबास. बाबूला खूप सारी मजा वाटते वाजवायला. खुर्ची नीट बसव नीट. वाजव आवाज जोरात जोरात. ही पण घे. एक या हातात घे. हा नाही 3 वाजत वाजते वाटतं. टाक उघड ते पार मारते का पार. शांत आहे रे बाबू. नवरा निघताय का माहित नाही. पण तन्मय बापाडे वाजता बोलवलं. आता वाजलं 12 वाजलं. गप्प बसला. मॅथ्स मला वाटतं आयटमचा. क्या गुंडा बनेगा रे तू. एवढा पोराव बारीक पोरांच्यात केला आला तरी उगताय. वायर सगळं बॅग कुठला आहे. वायर ग्रुपला नाही येडे आमच्या टीमला टाकतंय.
मापडे म्हणते ह्यो बॅट्समन नव्हता ना आमचा लय दिलं. तुम्ही वन साईड जिंकलं बरं. आलो आलो समाधान मला 1-2 बॉल केले बाद झालं. वाया सांगायचा पहिला बॅट्समन वयाला वर्षच वया पहिला वया सांगायचा दुसरा आता आमचा मेन बॅट्समन आहे ह्यो. गाईज हे आम्हाला खेळायला दिलं 2-3 बॉल. तुमचा मनापासून धन्यवाद भावल. मग समाधान
काहीच बेकार वाजवलाय ना, जांभीम पराना ओके बुडलाय. ऊन एवढं वाईट लागतं ना तर एक 84 डिग्री. एवढं जोर आहे याची मेहनत 1 दिवसात झाली खाली. भाऊजे पण आले फोटो विधी ऊन मला झालं सेकंड नाही. मला सेकंड नाईट करून मला सेकंड नाईट काहीच. मी आता सुशांताच्या गाडीवर चाललाय आणि त्यांनी पण बहिणीची स्कूटी आणली. भाऊजाई साखरपुड्याला गिफ्ट केली आता. त्याला डिकी उघडत एक्सेसची मलाच काहीतरी करावं लागेल. अशी खाली करायची असते बाबा. थोडी दाब ना. देख मी करतो. उघडले आता उघडली. आता काय पोरे ऑमलेट. आमलेट आणि आमलेट हेल्मेट. तशी काय स्कूटी यालाच घेतले. माझं म्हणणं काय त्या- त्याची गाडी त्यांनी चालवा. ही बाई त्यांच्या बहिणीला प्रॅक्टिसला पण आणताय पॅन्टच्या. सांगताय काय 40 मध्ये दिसला. त्यांच्या प्रॅक्टिसला मी अजून साखरपुडा झाल्यापासून गेलो नाही ना. ह्यो बाता ना, एवढा केलाला बाता आणलेलं एवढा मागं त्या दिवशी- हाती त्या दिवशी करतो, आणलेली. जरा जास्त लांब होत राहता. गोप्पो बापू. गोप्पो बापू. लय शेट तापले. आमलेट होईल वाटतं. चालेल काहीच. आम्ही जातो आता गाडी नेऊ का तुला? भिंगारला. अरे सॉरी. येताना मी डायरेक्ट बोरला जायचे. आता जातो असं कॅमेराच्या लाद लागली बसताना. मास्तर याची इच्छा आहे का? हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे काहीच. आम्ही जातो आता भिंगारला. आणि बोललं जातो रे सुशांत काही बोलवं पण ना. त्यांचा मामांचा जावे. मलाच नाही बोलवलं मामाने. चला तरी पण मी जत्रा जाणार आहे आणि तो ब्लॉग करणार आहे मी. पण तो ह्याच्या नेक्स्ट ब्लॉग असेल तो पुढचा. तर भेटू पिकरला जाता. बाय गाईच. आम्ही शेडूंगला आला वडापाव घाला. तिथला वडापाव आहे ना नाद लागतो नाद. मला जाम आवडतो. स्पॉन्सर पण तूच आहे. स्पॉन्सर पण मीच आहे. चल आजचा दिवस आम्ही वडापाव घाललं. लय भारी वाटला. 2 वडापाव घाललं आणि आता काय पॉट भरला आमचा. कधी का वाजवत ना आणि जाम टाईमपास झाला. आम्ही जवळजवळ 10ला पोचलेलो तांब्याला आणि नवरा पावणे 1ला निघाला. पावणे 1ला नवरा निघलाय. आणि आता साखरपुडा कितीला लागतंय का माहिती. आता वाटल्यात किती त्या पण माहीत. मोबाईल आता आडवा आहे. किती वाटल्यात? 1:30 वाजला. काय बोलायचं आता. मला घरी जायला किती वाजता किती नाही. जत्रेला टाईमला जत्रेला जायला टाईम होईल. बाकी काय तर मजा पण करायला भेटली पाहिजे. नुसतं जाऊन फायदा नाही ना. आम्ही पोचलो इथं. सामान पण घातला लागले तर वाजवतो जाऊन मस्त. बाहेरच लक्ष आहे मंदिराच्या इकडं. ऊन पण कडक आहे. तर मग का राहिलं तुझं. चला वाजवायला. आम्ही टेम्पोची झाला बैठी संवादवाचन ह्यो हनी सिंग आणि आयटमशी बोलतोय फोनवर. कल्पेश लॅब. सुशांत मास्टरला मोठ्यालू बंटी 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 9 300 रुपये पाना त्यांनी फोडलाय. आणि मी पडला. आणि मेहनत मात्र पडला. भाई मात्रेने तो कधी वाजवा. आणि मेहनत 100 रुपये. मेहनत 100 रुपये. रोटाचा पाना उठलाय लास्टचा. तो आता बसवत आहे. स्पंज काढला वाटतं तुम्ही. होता जेव्हा कडला लय टाइमपास लागेल त्यांना. मी व्हिडिओ बंद करतो ना. त्याला मोठी होईल. गाईच आम्ही भिंगारला आलो किशोर मामाच्या घरी. किशोर मध्ये मामा टॉपचं घर बांधला डायरेक्ट मामाने. ते आपलं नाही. अजून काम बाकी हे आहे. दहा पावडर लावतो इथं. पावडर सगळे काय भाऊ. ह्यो जायचं तिथं झाड का पावडा हिरो बघ. होत बघताय तरी तुला. या उन्हात जरा काला झालाय म्हणून पावडर जून महिन्यावर तामा नाही बरोबर होता. तुम्ही काढली ना का पाणी सांग.
सेटअप लावलाय. आता बैठे गाडी वाजवणं बंद करू. आमचं वाजून झालं ना, आम्ही जेवायला आलो. वाडाला पण पूर्ण आहे. दादा आता आले, आम्ही हाताने घेतला. भाई बा गॉगल लावून जाऊचाय. अरे वाघ आमचा वाढतोय बा. गाईच आम्ही केलाला आलो. त्यांचा पोरांचा तालमेलच बसत नाही. एक बॉलचा षटकर मारी गेलो, एक बॉलचा चौकार मारी गेलो. तर गाड्या पण आहेत ना, बॉल आहे हलका, टेन्शन नाही. काच काय पुढाचे ना गाड्यांच्या. आम्ही खेळून आलो. तन्मय वापडीचा ओके काम केलाय आज. एक पण 2 सिरीज खेळलो, एक पण त्याला मॅच जिंकून दिली नाही. सुशांत मास्तर आमचा ऑन फायर होता आज. एक हातात आधी धावेत जातात. 2 वर्षातला नाही रे, 2 वर्षात. त्या टेंबरीला जाऊन भोपलो होतो आपण. टेंबरीला त्या भोगत्यात. हा खरी खरी. घरी चाललो. आता घरी चाललो. घरी जाऊन झोपू. घरी जाऊन झोपू. म्हणजे याच्यावर समजा किती थांबलाय तो. नाईट करून आलाय. तूच नाही करून आता दर्शन दुसरी काय वाजवलेला आहे. दर्शनने घेतल्यात कामवाला 1,500. आम्ही घरी जाऊ दे चला. याला पण न्यारा कोणतरी 17 रन देऊन आलाय हो. माऊली कुठं मॅच होती, इथनं गेला ना 17 रन देऊन आलाय. काय बोलायला. काहीच मी घरी आलाय आणि जाम आज ऊन होतं. लय वाईट काम झालं होतं. आणि मी आता इथं ब्लॉग एंड करतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.